टिळकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली पूर्व, इयत्ता 3री, विषय मराठी, धडा 14वा, खजिना शोध. मुलांनो, याआधीच्या भागात आपण खजिना शोध हा पाठ अभ्यासला. आज आपण या पाठातील स्वाध्याय पाहणार आहोत. खालील परिच्छेद वाचा, त्यातल्या जाड ठशातल्या शब्दांकडे पहा. खाली जो परिच्छेद दिलेला आहे तो वाचायचा आणि ठळक अक्षरातली जे शब्द आहेत ते बघायचे. बाईंनी मुलांचे गट पाडले. प्रत्येकजण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता. मुलांच्या गटाला बोरवाली आजी टोळकं म्हणाली, तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले. केंद्रप्रमुख बालचमू म्हणाले, तर सरपंच बाई टोळी म्हणाल्या. म्हणजेच एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तेव्हा गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोळका, पलटण असे अनेक शब्द वापरले जातात. अशा शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात. आता आपण पुढे काही समूहदर्शक शब्द दिले आहेत ते वाचूयात. वाहनांचा ताफा, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग, हरणांचा कळप, फुलांचा झुपका किंवा गुच्छ, चपात्यांची भाकऱ्यांची चवड, पुस्तकांचा गठ्ठा, वर्तमानपत्रांचा गठ्ठा, धान्याची रास, केळ्यांचा घड, माणसांचा जमाव किंवा जथ्था. पुढील वाक्य वाचा आणि त्यामध्ये समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी भरा. आज दिलेला अभ्यास आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहा. धन्यवाद.